इझी गेला असणार आहे, तुम्हाला कळलेलं असणार आहे. सो टुडे आय एम जस्ट गिविंग यू अ व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक टुडे. आपण खूपच इंटरेस्टिंग सब्जेक्ट आज बघणार आहोत. सेंटेन्सेस ज्याची भीती आपल्याला वाटत असते. मोस्टली मला इंग्लिश ग्रामरची भीती वाटते, ऐकून वाटते, स्वतः सॉल्व करताना त्यांना प्रॉब्लेम येतो. पण जस्ट बिलीव की इंग्लिश इतकी अवघड लँग्वेज नाही जितकी आपल्याला वाटते ती. हा फक्त शब्दांचा खेळ आहे, 1-2 शब्दांचा खेळ आहे, काही पंच्युएशन मार्कचा खेळ आहे. तर हा आजचा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे, ज्याच्यातून तुम्ही स्वतःहून भरपूर वाक्य तयार करू शकताय. आणि मग आय होप की तुम्हाला ती जी भीती आहे ती नक्कीच त्याच्यातून कमी होणार आहे. सेंटेन्सेस तयार करण्याची किंवा ते कसे तयार होतात, कसे बोलले जातात, इतके सेंटेन्सेस कसे होतात तयार, तर ही भीती तुम्हाला राहणार नाही आहे. सो आजचा आपला जो विषय आहे तो आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. आज आपण सेंटेन्स कसे तयार केले जातात किंवा एक सेंटेन्समधून दुसरा सेंटेन्स कसा चेंज केला जातो. कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हटला तर आपल्याला प्रश्न असाच येतो की चेंज द सेंटेन्स इनटू, आपल्याला ऑप्शन दिला असतो, त्याच्यामधून आपल्याला तो चेंज करायचा असतो. तर आज आपण तेच बघणार आहोत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला एका वाक्यापासून एका वर्डवरून सेंटेन्स कसे तयार होतात ही छोटीशी ट्रिक किंवा एक थोडक्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो लेट्स सी, आपण सुरू करूया. आपण एक वर्ब घेऊया, एक क्रिया कुठली पण. फॉर एक्झाम्पल वी टेक राईट. ओके, वी हॅव टेकन अ राईट, वन वर्ब. आपण वन प्रोनाउन घेऊया. ओके, तुम्ही कुठलाही घेऊ शकताय. आय हॅव टेकन आय. आणखीन कुठलाही एक टेन्स घ्या. एक टेन्स आपण घेऊया. सिंपल प्रेझेंट टेन्स आपण घेऊया. आता 3 गोष्टीपासून आपण बघा किती वाक्य तयार करू शकतो. ओके, सो आपण सुरुवात करूया आणि त्याच्यातून मी तुम्हाला थोडं सांगते की हा कोणता टाईपचा. पण डिटेलमध्ये मी जाणारच आहे. पण लेट्स सी, आपण एक जस्ट एक एक्सरसाइज म्हणून हा पार्ट करतोय. आपण वन वर्ब घेतला राईट, आपण एक प्रोनाउन घेतला आय आणि आपण एक टेन्स, ह्या टेन्समधून आपण जाणार आहोत म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, सो मी पहिलं वाक्य लिहिते. आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर. ओके, हा विधानार्थी वाक्य आहे. पंक्च्युएशन मार्क, फुल स्टॉप आहे, आपल्याला माहित आहे. हा विधानार्थी वाक्य मी पत्र लिहिते. दिस इज ह्या वाक्याला आपल्याला प्रश्नार्थीमध्ये चेंज करायचं आहे. पॉझिटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये चेंज करायचं असेल तर आपण कसं घेणार चेंज? डू. फक्त त्याच्यापुढे डू लावणार. मी डू का लावलं? कारण आपला जो कर्ता आहे तो प्लुरल आहे. आय हा प्लुरल कन्सिडर केला जातो. दॅट इज वाय आपला जो प्रोनाउन आहे तो प्लुरल आहे, त्यामुळे मी डू वापरलो. ओके, डू आहे. राईट अ लेटर. आता इथं महत्त्वाचं काम जे करते ते म्हणजे तुमचं पंक्च्युएशन मार्क. हा झाला प्रश्नार्थी वाक्य. हा आहे विधानार्थी वाक्य, असर्टिव्ह सेंटेन्स. दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह मध्ये, कारण याच्यामध्ये मी नॉटचा वापर केलेला नाहीये. जोपर्यंत नॉट येत नाही तोपर्यंत पॉझिटिव्हच राहणार आहे. नॉट, नो, नेव्हर हे जे आहेत हे निगेटिव्ह डिस्क्राईब करतात. ओके, सो मी डू जोडला प्रश्नार्थी तयार करण्यासाठी. डू का जोडला? कारण आपला कर्ता काय आहे? प्लुरल आहे. जर इथं सिंग्युलर असता ही, शी, इट, तर इथं मी डज वापरला असता. हे तुम्हाला माहितीच आहे. ओके, डू आय राईट अ लेटर हा झाला तुमचा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. ओके, नाउ कम ऑन. आता मला इथं नेगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचा आहे. आय डोंट राईट अ लेटर. हे सुद्धा विधानार्थी वाक्य आहे पण नेगेटिव्ह. याला आपण नेगेटिव्ह सेंटेन्स पण म्हणतो. ओके, दिस इज अ नेगेटिव्ह सेंटेन्स. ओके, आय डोंट, कारण इथं नॉट आला. सो आय डोंट राईट अ लेटर हे नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. आता नेगेटिव्ह सेंटेन्सचं इंट्रोगेटिव्ह करायचं आहे, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. सांगा बघू आता काय करणार आहे तुम्ही? याच्यातनं काय बाहेर काढू शकताय? सिंपल आहे. काय काढू शकणार आहे याच्यामधून तुम्ही बाहेर? डोंट. तुमचा जो डोंट आय राईट अ लेटर, या लिहिला प्रश्नचिन्ह, म्हणजे हे नकारात्मक वाक्य होतं. या नकारात्मक वाक्याचं मी इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थी वाक्य तयार केलेलं आहे. फक्त मी काय केले बघा, हा जो डोंट आहे तो पहिल्यांदा घेतला, बाकीचं वाक्य आहे तसं लिहिलं आणि त्याला प्रश्नार्थी चिन्ह दिलेलं आहे. सो हे झालं तुमचं इंट्रोगेटिव्ह इन नेगेटिव्ह, नकारात्मकमध्ये. ओके, नाव मूव्हिंग टू द क्वेश्चन टॅग. आता आपल्याला क्वेश्चन टॅगचं वाक्य तयार करायचं आहे.
क्वेश्चन टॅग म्हणजे काय असतं, शेवटी आपल्याला टॅग लावायचा असतो, प्रश्नार्थी टॅग लावायचा असतो. सी आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर. आता याला मला क्वेश्चन टॅग लावायचा. क्वेश्चन टॅग कसा लावला जातो बघा. जर तुमचं वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याला क्वेश्चन टॅग काय लावायचा आहे, निगेटिव्ह लावायचा असतो. आणि जर तुमचं वाक्य निगेटिव्ह असेल तर त्याला क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होतो. सिंपल. आता आय राईट अ लेटर, आय बरोबर आपण काय वापरले, डोंट वापरले, डू वापरले ना, डू नॉट. सो आय राईट अ लेटर, इथं काय ना डोंट आय, आणि इथे ना प्रश्नचिन्ह, क्वेश्चन टॅग. पुन्हा एकदा बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे पण ह्याला क्वेश्चन टॅग मी नेगेटिव्ह लावलाय, डोंट लावलाय. ओके, कारण इथं आय आहे म्हणून मी डूचा वापर केलाय, डू नॉटचा वापर केलेला आहे. ह्यालाच आपण काय करायचं इथं बघा, जर तुम्हाला पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग लावायचं असेल तर नक्कीच तुमचं काय पाहिजे, तुमचं वाक्य निगेटिव्ह पाहिजे. सेम आय डोंट राईट. ओके, I not write a letter, do I. Okay, I don't write a letter, do I. याला आपण पॉझिटिव्ह टॅग लावलेला आहे, डू आयचा. ओके, हे कळलं तुम्हाला. काय केलं मी, पॉझिटिव्ह असेल वाक्य तर त्याला नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग द्यायचा, आणि जर नेगेटिव्ह क्वेश्चन असेल सेंटेन्स असेल तर त्याला पॉझिटिव्ह टॅग द्यायचा. ओके, नाव पुढे बघूया आपण. किती झाले बघा, हे 6 वाक्य झालेले आहेत. पुढचं वाक्य बघा, हे 6 आपण आतापर्यंत तयार केलेले आहेत. पुढचं वाक्य बघा. आता आपण पॅसिव्ह, अ लेटर इज रिटन बाय मी. हे कुठलं वाक्य आहे, पॅसिव्ह वाक्य आहे. ओके, याला आता पॅसिव्ह ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह जे म्हणतो त्यातला हा पॅसिव्ह वाक्य आहे. बायचा वापर इथं मी केलेला आहे. ओके, स्टार्टिंगला ऑब्जेक्ट आहे, शेवटला सब्जेक्ट आहे, सेंट्रल आहे, बी वाय बायचा वापर केलाय, त्यामुळे हा पॅसिव्ह सेंटेन्स आहे. अ लेटर इज रिटन बाय मी. आता हेच तुम्हाला काय करायचं आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करायचा आहे. काय करतो आपण इंट्रोगेटिव्ह मध्ये, जो आपला सहाय्यक क्रियापद आहे त्याला पहिल्यांदा घेतो आणि बाकीचं वाक्य आहे तसं लिहितो. कसं येणार बघा, इज अ लेटर, इज अ लेटर रिटन बाय मी. म्हणजे पॅसिव्ह मध्येच आपण काय केलंय, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार केलेला आहे. पॅसिव्ह ह्याच्यामध्ये व्हॉइस मध्येच आपण इंट्रोगेटिव्ह, फक्त सहाय्यक क्रियापद आपण बाहेर काढलेला आहे. ओके, नाव सी आपण पॅसिव्ह व्हॉइस निगेटिव्ह करायचा आहे. काय करायचं आहे, जर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर आपल्याला नॉट, फक्त नॉट वापरायचं आहे. वाक्य कसं येणार, अ लेटर इज नंतर काय येणार, नॉट रिटन बाय मी. अ लेटर इज नॉट रिटन बाय मी, हे मी निगेटिव्ह केलं, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स तयार केलं. आता हेच आपल्याला इंट्रोगेटिव्ह तयार करायचं आहे. सांगा बघू कसं करणार. सुरुवातीला काय करणार तुम्ही, इज, हा इज काय करणार, बाहेर करणार आहे तसं वाक्य, इज अ लेटर नॉट रिटन बाय मी, क्वेश्चन मार्क. ओके, इज अ लेटर नॉट रिटन बाय मी, हे झालं इंट्रोगेटिव्ह. ओके, नकारात्मक मध्ये प्रश्नार्थी वाक्य आपण तयार केलेलं आहे. आता आपला क्वेश्चन टॅग लावायचा आहे. ह्याच्यामध्ये क्वेश्चन टॅग आपण कसं लावायचं आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स, नेगेटिव्ह क्वेश्चन टॅग. ओके, अ लेटर इज रिटन बाय मी. आपला क्रियापद काय आहे, सहाय्यक क्रियापद इज वापरलाय. ओके, सो हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, तर इजचं इजंट काय ना, इजंट इट, इजंट इट. ओके, हेच आपल्याला आता पुन्हा क्वेश्चन टॅग लावायचा आहे, पण पॉझिटिव्ह मध्ये लावायचं असेल तर कसं आहे ना, अ लेटर इज नॉट रिटन बाय मी.
बघितलं तुम्ही काय केलं मी एका वर्बवरून एका प्रणामवरून एका ह्याच्यात मी 12 वाक्य तयार केलेले आहेत. ओके असे किती प्रणाम आहेत जर कॅल्क्युलेशन लावला तर तुम्हाला लक्षात येईल. 1 वर्ब, एक क्रिया. किती बघा 1 वर्ब इंटू किती प्रणाम आहेत आपल्याकडे, किती वाक्य तयार केले आपण 12. 1 वर्ब पासून आपण 12 सेंटेन्सेस तयार केलेले आहेत. इंटू किती प्रणाम आहेत आपल्याकडे, फक्त आय आहे का नाही आपल्याकडे, ही आहे, शी आहे, इट आहे, दे आहे, वी आहे. किती प्रणाम आहे आपल्याकडे 8 प्रणाम आहेत. जर कॅल्क्युलेशन केला तर तुम्ही ह्या पद्धतीनं ॲट द टाइम एका वर्ब पासून 96 सेंटेन्स तयार करू शकता. हाऊ मेनी 96. इट्स नॉट अ जोक की एका वर्ब वरून फक्त राईट घेऊन फॉर एक वर्ब आहे तिथं प्रणाम तुम्ही बदलत चला. आईच्या जागी वी घ्या, दे घ्या, ई घ्या, शी घ्या. ओके चेंज करा. एका टेन्समध्ये तुम्ही किती वाक्य 96 वाक्य तयार करू शकता. असे किती टेन्स आहेत आपल्याकडे, बरोबर आहे ना. सो दिस इज अ सिम्पल वे ऑफ की तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ह्या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस करत गेला तुम्हाला स्ट्रक्चर म्हणजे सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. प्रॅक्टिससाठी हा खूप इझी वे आहे. यू कॅन ट्राय इट. ओके सो सुरुवातीला टॉपिक सुरू व्हायच्या आधी मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल. प्रॅक्टिस करा. तुम्हाला ज्या ज्यावेळी वेळ मिळेल, फ्री वेळ मिळेल, घ्या एक वर्ब घ्या, प्रोनाउन चेंज करा. फक्त प्रोनाउन चेंज करत जायचं आणि त्या अनुषंगाने मग तुमचं डू डज लागत जाईल. ओके डू लागतो प्लुरलला, डज लागतो सिंग्युलर सब्जेक्टला, प्रोनाउनला. हे तुम्हाला माहितीच आहे. सो इन दिस वे यू कॅन वेगवेगळे सेंटेन्सेस तुम्ही फॉर्म करू शकता. कितीतरी म्हणजे टोटल जर तुम्ही वेळ द्या तर 1152 सेंटेन्सेस तुम्ही इझिली स्वतःहून विदाउट एनी गाईड तुम्ही ह्या पद्धतीनं फॉर्म करू शकता. लेट्स गो अँड ट्राय इट. करून बघा, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे. ओके सो मूविंग ऑन. सो दिस इज रिगार्डिंग दॅट. नाव वी आर मूविंग टू अवर मेन टॉपिक. आपला मेन टॉपिक आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. ओके आपला मेन टॉपिक आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तर आपण हेच ट्रान्सफॉर्मेशन आता आपण बघणार आहोत. आता तुम्हाला थोडक्यात सांगितलं की सेंटेन्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत. तर 1 बाय 1 आपण बघूया. पहिला टाइप आहे आपला assertive sentence. assertive sentence ला आपण मराठीत विधानार्थी वाक्य असं म्हणतो. विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य म्हणजे इथं विधान केलं जातं. ओके इट इज अ सेंटेन्स दॅट स्टेट्स फॅक्ट्स. ओके जिथं अ सेंटेन्स दॅट states facts. फॅक्ट्स म्हणजे काय, तथ्य. तथ्य असं वाक्य जे तथ्य सांगतं, जे फॅक्ट सांगतं, ते विधान करतं, त्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. ओके सेकंड आहे आपल्याकडे इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं बघा. इम्परेटिव्ह म्हणजे आपलं आज्ञार्थी वाक्य, ज्याला मराठी तुम्ही आज्ञार्थी वाक्य, ज्याच्यामधून ऑर्डर दिले जातात. आता आज्ञार्थी म्हणजे फक्त ऑर्डर देणे का, ते नाही. आज्ञार्थी म्हणजे आज्ञा मागणे, आज्ञा देणे, रिक्वेस्ट करणे. ओके ऑर्डर देणे. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार येतात. आज्ञा म्हणजे ऑर्डर देऊ शकता तुम्ही, रिक्वेस्ट करू शकता तुम्ही, सांगू शकता तुम्ही, ॲडवाइस करू शकता तुम्ही, सजेस्ट करू शकता तुम्ही. सो हे वेगवेगळे प्रकार ह्याच्यामध्ये येत असतात. ह्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. नेक्स्ट आपली कॅटेगरी आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे कुठले सेंटेन्स सांगा बघू. सॉरी एक्सक्लेमेटरी म्हणजे आपले वाक्य त्याच्यामध्ये उद्गारवाचक, ज्याच्यामधून आपल्याला भावना ज्याच्यातून प्रतीत होतात, आपले उद्गार भावना रिफ्लेक्ट होतात, त्याला आपण इमोशन ज्याच्यातून रिफ्लेक्ट होतात त्याला आपण एक्सक्लेमेटरी. फॉर एक्झाम्पल तुम्ही सरप्राईज झाला, तुम्हाला आनंद झाला, तुम्ही शॉक झाला. ओके तर ह्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जे पहिला शब्द तोंडातून अरे, अरे वा, ओफो, हे जे शब्द निघतात हे एक्सक्लेमेटरी मध्ये येतात. ओके म्हणजे जे त्या शब्दामधूनच तुम्हाला काय म्हणायचं आहे, थोडक्यात तुम्हाला आनंद झाला, तुम्हाला दुःख झालं, तुम्ही शॉक आहात, तुम्ही सरप्राईज आहात, हे कळत असतं त्याच्यामध्ये. ओके सो दिस इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. अँड नेक्स्ट वन
प्रश्न विचारले जातात ज्याच्यातून हे यस नो टाईप पण असू शकतात और आपले एक्सप्लेनेशनचे पण असू शकतात. ओके, WH ज्याला आपण म्हणतो WH टाईप पण क्वेश्चन असू शकतात, येस नो टाईपचे पण क्वेश्चन असू शकतात ह्याच्यामध्ये इंट्रोगेटिव्ह. तर आपल्या ह्याच्यामध्ये काय शिकायचं पुन्हा एकदा बघा मी तुम्हाला सांगते. असर्टिव्ह म्हणजे ज्याच्यातून फॅक्ट होतात. इम्परेटिव्ह मधून आपण काय सांगतो, आपण ऑर्डर देऊ शकतो, आपण रिक्वेस्ट करू शकतो. ओके, आपण ऑर्डर, रिक्वेस्ट, ॲडवाइस देऊ शकतो, सजेशन देऊ शकतो. हे सगळे प्रकार कशामध्ये येतात, हे सगळे प्रकार येतात इम्परेटिव्ह मध्ये येतात. ओके, देन वी हॅव एक्सक्लेमेटरी. ह्याच्यामध्ये उद्गारवाचक येतात. ह्याच्यामध्ये आपण रिफ्लेक्शन ऑफ इमोशन्स, ओके, किंवा फिलिंग्स म्हणू शकता. इमोशन्स, फिलिंग्स ह्याच्यातून तुम्ही दाखवू शकताय. आणि इंट्रोगेटिव्ह आहे आपलं ज्याच्यातून आपला प्रश्न विचारला जातो. अ सेंटेन्स विच आस्क्स अ क्वेश्चन. सेंटेन्स विच आस्क्स क्वेश्चन हा इंट्रोगेटिव्ह झाला. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं काय की हे वेगळे प्रकार माहित आहेत. तर पेपरमध्ये ज्या पद्धतीने येते की तुम्हाला एक प्रकार, फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलं असर्टिव्ह, चेंज इंटू इम्परेटिव्ह, इम्परेटिव्ह दिलं असेल तर चेंज इंटू इंट्रोगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह असेल तर चेंज इंटू असर्टिव्ह. असे कोणत्याही प्रकारमध्ये तुम्हाला चेंज, मग यासाठी तुम्हाला काय माहित पाहिजे, त्यातले रूल माहित पाहिजे की हाऊ टू चेंज वन सेंटेन्स इंटू अनदर फॉर्म. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन की आपण बघणार आहोत की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स चेंजेस इंटू असर्टिव्ह. ओके, आपण पहिला जो टाइप आपला बघणार आहोत तो म्हणजे काय आहे की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जो आहे, उद्गारवाचक वाक्य हे विधानार्थी वाक्यामध्ये कसा बदलला जातो. ओके, एक्सक्लेमेटरी इंटू, मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते, हा आपला पहिला फॉर्म आहे की उद्गारवाचक वाक्य विधानार्थी वाक्यामध्ये कसे बदलायचे. आता मला सांगा एक्सक्लेमेटरी वाक्य ओळखायचं कसं. त्याच्या शेवटी पंक्च्युएशन मार्क एक्सक्लेमेटरी मार्क असतो, त्याच्यावर कळतं की हा एक्सक्लेमेटरी. आणि विधानार्थीच्या शेवटी काय असतं, फुल स्टॉप असतो. ओके, फॉर एक्झाम्पल हाऊ काइंड ऑफ हिम, हाऊ काइंड ऑफ हिम टू हेल्प द पुअर मॅन. शेवटी काय आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. हाऊ काइंड ऑफ हिम टू हेल्प द पुअर मॅन. ओके, सुरुवात वाक्याची हाऊ न झालेली आहे. पहिल्यापासून आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की हाऊ असेल तर आपण काय यूज करायचं आहे तिथं, व्हेरी. आणि व्हॉट असेल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जर व्हॉटचं असेल तर अव्हेरी केलं जातं, आणि हाऊच असेल तर फक्त व्हेरी वापरायचं आहे. ओके, हा एक ट्रिक आहे किंवा एक फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये आपण चेंज करू शकतो. सी हाऊ काइंड ऑफ हिम टू हेल्प द पुअर मॅन. आता ह्याच्यामध्ये करता कोण आहे, ह्याच्यामध्ये करता कोण आहे आपला, हिम. ओके, हिमचा फर्स्ट प्रोनाउन आपल्याला जो पर्सनल प्रोनाउन आहे तो शोधून काढायचा आहे. हिम, ही. ओके, हिमचं काय होईल, ही. सो ही इज, टेन्स आपला सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. टेन्स कुठला आहे आपला, सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यामुळे मी ही बरोबर वापरला इज. ही इज, हाऊच्या जागी काय येणार, वेल. काय कळलं बघा, हिम आहे म्हणून मी वापरलं ही, करता आपला इथं हिम आहे म्हणून मी वापरलं ही. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, ही बरोबर इजच येणार आहे. ही इज, हाऊच्या जागी वापरलं व्हेरी, ही इज व्हेरी. बाकीचं राहिलं काय, काइंड. ओके, बाकीचं राहिलं आपलं स्टेटमेंटचं राहिलं ते लिहून टाकायचं. ही इज व्हेरी काइंड. ऑफचा काही विषय येत नाही, ऑफ निघून जातो. ही इज व्हेरी काइंड, बाकीचं वाक्य आहे तसं, ही इज व्हेरी काइंड टू हेल्प द पुअर मॅन. आता पुअर मॅन लिहिल्यानंतर आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं असेल तर शेवटी लावायचा फुल स्टॉप. काय काय चेंजेस झाले बघा, सुरुवात वाक्याची सब्जेक्टनं झाली, मेन सब्जेक्टनं झालेली आहे आपली. ओके, प्रोनाउननं तिथं हिम आहे करता म्हणून मी इथं ही वापरला. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, ही बरोबर इजच येतंय. हाऊ चेंजेस इनटू व्हेरी. ऑफ इथनं निघून जातोय, कॅन्सलच होतोय. राहिलेलं वाक्य आहे कसं लिहायचं, काइंड टू हेल्प द पुअर मॅन, फुल स्टॉप. सेकंड एक्झाम्पल बघा,
शकताय ट्राय करायला काय हरकत नाही, चुकलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. हाऊ नाईस शी इज टू हेल्प. शी तर चेंज करा. असर्टिव्ह मध्ये कोण आहे तुमचा करता, त्याच्यामध्ये करता कोण आहे, शी. व्हेरी गुड. शी इज. हाऊच्या जागी वेरी. शी इज व्हेरी, राहिलेलं तुमचं ॲडजेक्टिव्ह, शी इज व्हेरी नाईस टू हेल्प शीतल. आणि शेवटी फुल स्टॉप. कळते का बघा. ओके, शी इज व्हेरी नाईस टू हेल्प शीतल. टेक द नेक्स्ट वन. What a pleasant surprise. आता ह्या पद्धतीने सुद्धा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असू शकतो. व्हॉट अ प्लीझंट सरप्राईज. मी आता मगाशी सांगितलं तुम्हाला, व्हॉट असेल तर आपण अ व्हेरीचा वापर करतो. व्हॉटच्या जागी आपण काय यूज करतो, अ व्हेरी. आणि ह्याच्यामध्ये करता दिलेला नाही. ओके, ह्याच्यामध्ये कुठलाच करता दिलेला नाही, तर जिथं नसतो तिथं इटचा वापर करतो. कुठला, तर ऑलरेडी आपला सब्जेक्ट काय यायला पाहिजे, इट. ओके, तो आता हे कसं वाक्य होणार, इट इज. ॲज युजल सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इट इज व्हॉटच्या जागा अ व्हेरी. इट इज अ व्हेरी, बाकीचं वाक्य आहे तसं. इट इज अ व्हेरी प्लीझंट सरप्राईज. शेवटी येणार फुल स्टॉप. इट इज अ व्हेरी प्लीझंट सरप्राईज. ओके, अजून एक एक्झाम्पल बघा. नेक्स्ट आहे आपला व्हॉट अ ब्युटिफुल सीन. तर तुम्ही लिहिलं व्हॉट अ ब्युटिफुल सीन. करू शकताय, ऑब्विसली करू शकणार आहात तुम्ही, कारण याच्यामध्ये आता मला सांगा सब्जेक्ट दिलेला आहे, तुम्ही काय लिहायला पाहिजे, इट इज. व्हॉटच्या जागी काय येणार, अ व्हेरी. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल. ए कॅन्सल होतो कारण आपण व्हॉटच्या जागी ऑलरेडी अ व्हेरी घेतलेला, तर मग डबल ए आपण वापरायचा नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल सीन. फुल स्टॉप. ओके, हे आहे आपलं नेक्स्ट. सो हे आपल्याला कळलेलं आहे की आपण काय करायचं आहे. आपण काय चेंज केलं आहे, एक्सक्लेमेटरी इंटू आपण चेंज केलेलं आहे. एक्सक्लेमेटरी इंटू ॲसर्टिव्ह. विधानार्थीचं आपण काय केलेलं आहे, सॉरी, एक्सक्लेमेटरीचं आपण विधानार्थीमध्ये चेंज केलेलं आहे. ओके, नाव वी आर मुव्हिंग टू द इंट्रोगेटिव्ह इंटू ॲसर्टिव्ह. प्रश्नार्थी वाक्य आहे तो आपल्याला विधानार्थी करायचा आहे. ओके, लेट्स सी कसं करायचं आपण. आपली सेकंड कॅटेगरी आहे आपली इंट्रोगेटिव्ह इंटू ॲसर्टिव्ह. तुम्हाला मराठीत पाहिजे असेल तर तुम्ही मराठीत लिहून घ्या. इंट्रोगेटिव्हला प्रश्नार्थी म्हणतो. प्रश्नार्थी वाक्य आपल्याला कशामध्ये बदलायचं आहे, विधानार्थीमध्ये बदलायचं आहे. ओके, आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं यस नो टाईप पण क्वेश्चन असतात आणि डब्ल्यूएच टाईप पण क्वेश्चन असतात. तो लेट्स सी आपण कोणत्या पद्धतीने घेऊ शकतो. पहिला आपण यस नो टाईप घेऊया. यस नो टाईप क्वेश्चन कसं ओळखायचं, इज, एम आर, वॉज, वेअर हे असेल तर ते यस नो टाईप क्वेश्चन असतात. ओके, आर दे वाईज इनफ, आर दे वाईज इनफ to submit the proposal, क्वेश्चन मार्क. ओके, ह्याच्यानं क्वेश्चन मार्कवरच कळतं काय इंट्रोगेटिव्ह आहे. आता ह्याला आपण ॲसर्टिव्ह मध्ये चेंज करायचं आहे. काय करायचं आहे, सो सिम्पल इट इज. सगळ्यात सोपं आहे इंट्रोगेटिव्ह. यस नो टाईप क्वेश्चन तर एकदम सोपं आहे. विधानार्थी चेंज करायला फक्त तुम्हाला प्लेस चेंज करायचे आहे. हे इकडं, हे इकडं. काय आलं, दे आर. आपण फक्त जागा बदलली आहे तसं बाकीचं वाक्य, दे आर वाईज इनफ टू सबमिट द प्रपोजल. फुल स्टॉप. ओके, सो सिंपल. फक्त आपण जागा बदललेली आहे, कर्ता आणि सहाय्यक क्रियापदाची. सेकंड वन, एम आय मॅड. हा यस नो
इंट्रोगेटिव्हचं विधानार्थी झालेलं आहे. ओके, आता आपण डू डजचे प्रश्न बघूया. डू डज मध्ये आपण कोणत्या पद्धतीनं त्याला विधानार्थी करू शकतो. ओके, सो लेट्स सी. हे झालं येस नो टाइप क्वेश्चन होतं आपला. डज द मॅनेजर discuss all the issues with you. Does the manager discuss all the issues with you? आता आपण डजचं वाक्य, डू डजचं वाक्य आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपलं काय करायचं आहे बघा, एकच गोष्ट करायची. इथं काय आहे, डज आहे. डज आहे, डूला ईएस लागलेला आहे. विधानार्थी वाक्य करताना काय करायचं आहे, इथला जो क्रिया असणार आहे, ह्या वाक्यात दिलेली जी क्रिया, आता वाक्य नीट वाचा. डज द मॅनेजर डिस्कस ऑल द इश्यूज विथ यू. ह्या वाक्यातली क्रिया काय आहे, डिस्कस. काय आहे, डिस्कस. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं, डज काढायचं आहे. विधानार्थी वाक्य करायचं असेल तर आपण काय करायचं आहे, डज हा रिमूव्ह करायचा आहे. वाक्य सुरू होईल, द मॅनेजर. आता हे डज काढलाय तर हे कुठेतरी रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे का नको, तर ह्याला डजला यस लागलेला आहे, यस लागलेला आहे. हे काढायचं इथून आणि जी क्रिया आहे त्या क्रियेला ते जोडायचं. ओके, ते यस कुठं लागेल, ह्या क्रियेला यस ते लागणार नाही. डिस्कस असं होतं. ओके, द मॅनेजर डिस्कसेस ऑल, बाकीचं आहे तसं, ऑल द इश्यूज विथ यू आणि फुल स्टॉप. कळलं तुम्हाला मी काय केलं, डज काढून टाकलं आणि ह्याचा यस मी त्या वाक्यातल्या मेन क्रियेला लावून टाकलं, म्हणजे ते वाक्य विधानार्थी झालेलं आहे. सी पुन्हा एकदा बघा. डज ही सिंग अ सॉन्ग. डज ही सिंग अ सॉन्ग. आता ह्याचं काय करणार तुम्ही, ह्याचं तुम्हाला विधानार्थी करायचं, तुम्ही काय करणार आहात, डज काढून टाकायचा आहे, ही. सिंगला काय लागणार, यस लागणार. आता ईएस प्रत्येकानेच लावायचं नाहीये, त्या शब्दावर आधारित आहे की यस घेणार आहे का ईएस घेणार, त्या शब्दाच्या फॉर्मेशनवर आहे. प्रत्येक शब्दाला ईएस ईएस जोडत जायचं नाही. आता डिस्कस आपण जे केलं होतं, आपण इथे ईएस जोडलेला आहे. इथं सिंगला कसा यसच येणार, ईएस येत नाही. ही सिंग्स ए सॉन्ग. झालं, फुल स्टॉप. ओके, नेक्स्ट. आता डूचं वाक्य येतं. डू पण आहे ना, डूचा प्रश्न पण तयार होऊ शकतो. तसं मी तुम्हाला सांगते डूचं वाक्य कसं तयार होतं. डू वी कलेक्ट ऑल द पेपर्स. डू वी कलेक्ट ऑल द पेपर्स. हे डू आहे. आता डूला यस आणि याचा काही संबंधच येत नाहीये. फक्त इथनं काय होणार आहे, डू फक्त काढून टाकायचं आहे, बाकी कुठं काही जोडायचं नाही. डू काढला की तुमचं आहे तसं वाक्य लिहायचं. हे डू इथनं काढून टाकायचं आहे, तुमचं वाक्य येईल, वी कलेक्ट ऑन द पेपर्स. कळलं तुम्हाला. डू मध्ये कुठलाही संबंध येत नाही, यस यस जोडायचा. हा फक्त डज मध्येच येतो की डज असेल तर त्या वाक्यामध्ये जी क्रिया आहे त्याला यस किंवा ईएस त्या अनुषंगाने, त्याच्या नियमानुषंगानं जोडला जाईल. गॉट इट. तर हे आपण बदललं इंट्रोगेटिव्ह इंटू ॲसर्टिव्ह. पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं आपण की उद्गारवाचक वाक्य हे विधानार्थी वाक्य कसं झालं, आणि इथं आपण बघितलं की प्रश्नार्थी वाक्य विधानार्थी वाक्य कसं झालेलं आहे. ओके, सो नेक्स्ट मुव्हिंग टू द, आपण बघूया इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य हे विधानार्थी वाक्य कसं बदलतं. ओके, आज्ञार्थी वाक्य म्हणजे कुठले वाक्य आठवतं का बघा, मी काय सांगितलं. आज्ञार्थी वाक्यामध्ये काय विचारलं जातं, ऑर्डर दिली जाते, कमांड दिली जाते, रिक्वेस्ट केली जाते, सजेशन दिले जातात. आपण इथं बघणार आहोत आज्ञार्थी वाक्य. इम्परेटिव्ह सेंटेन्स बदलायचं आपल्याला ॲसर्टिव्ह मध्ये. ॲसर्टिव्ह मध्ये बदलायचं आहे. आता हे वेगवेगळ्या पद्धतीने, ह्याला काही नियम आहेत. आता बघा ह्याच्यामध्ये प्रकार किती आहेत, ऑर्डर आहे, रिक्वेस्ट आहे, सजेशन आहे. तो ह्या अनुषंगाने आपले वेगवेगळे रूल तयार झाले की ऑर्डर जर विचारली असेल तर
त्याचं विधानार्थी कसं करायचं, रिक्वेस्ट जर केली असेल तर त्याचं विधानार्थी कसं करायचं. सो डिफरंट रूल आहेत. वन बाय वन आपण बघूया ते कोणत्या पद्धतीने केले आहे. सो पहिल्यांदा आहे आपलं आपण ऑर्डर देतो, आपण सजेशन सांगतो किंवा आपण ऑर्डर देतो. ओके, तर ऑर्डर दिलेलं जे वाक्य असते ते मोस्टली कसं ओळखायचं की हे ऑर्डर दिलेले आहे. तर फर्स्ट त्याची सुरुवात जी असते ते क्रियेनं झाली असते. क्रियेचं पहिलं रूप वापरलेलं असतं इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये, ज्याच्यातून आपल्याला असं ओळखता येतं की हां इथं ऑर्डर दिलेली आहे. ओके, सो रूल नंबर फर्स्ट. ओके, रूल आपला पहिला काय करायचा आहे, ऍड सब्जेक्ट प्लस शुड. आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्ट ऍड करायचा आहे. कारण कसं होतं, ज्यावेळी आज्ञार्थी वाक्य असतं तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये कर्ता दिलेला नसतो, तर इमॅजिन करायचा आहे. आणि मोस्टली आपण जो कर्ता इमॅजिन करतो तो यू असतो. ओके, तिथं यूच कन्सिडर करायचा आहे. सो तिथं यू हा ऍड करायचा म्हणजे ऍड सब्जेक्ट प्लस शुड. शुड हे वाक्य तिथं, शुड हा शब्द तिथं वापरायचा. फॉर एक्झाम्पल पहिले एक्झाम्पल बघा, डू द स्टडी. डू द स्टडी ही ऑर्डर दिली की अभ्यास कर, डू द स्टडी. आता ह्याच्यामध्ये करता नाही, तर करता आपण यूच इमॅजिन करायचा आहे आणि यू बरोबर लावायचं आहे शुड. ओके, आणि आहे ते वाक्य आहे कसं लिहायचं, त्याच्या पुढं फक्त काय ऍड करायचं आहे, यू शुड डू दी स्टडी. सो सिंपल, एकदम सोपा आहे हा पहिला रूल. दुसरं एक्झाम्पल बघा, ओपन द डोर. ओपन द डोर हे सुद्धा ऑर्डर दिलेली आहे. काय जोडायचं तुम्हाला, यू शुड ओपन द डोर. गॉट इट. हा तुम्हाला कळलं. ह्या पद्धतीने जर असेल तर तुम्हाला जिथं ऑर्डर दिली असेल, जिथं कमांड दिला असेल तिथं तुम्ही यू शुड ऍड करायचं आहे सुरुवातीला आणि आहे वाक्य आहे तसं लिहायचं आहे. सेकंड नंबर रूल. सेकंड रूल आहे आपलं की जिथं रिक्वेस्ट केली असेल. ओके, हे ऑर्डरचं वाक्य होतं. दुसरं इम्परेटिव्ह सेंटेन्स रूल नंबर सेकंड आहे आपला की जर त्या वाक्यामध्ये रिक्वेस्ट केली असेल, ओके, किंवा काइंडली असा शब्द वापरला असेल, काइंडली. ओके, रिक्वेस्ट केली असेल किंवा काइंडली. फॉर एक्झाम्पल आता मी सांगायचं तर रिक्वेस्ट काइंडली किंवा प्लीज असे दोन शब्द जर त्या वाक्यामध्ये असेल तर ते इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे जिथं रिक्वेस्ट केलेली आहे. तर त्याच्या जागी आपण काय करायचं, काय यूज करायचं आहे तर असं जर वाक्य असेल तर सुरुवातीला त्या वाक्याच्या काय यूज करायचं, यू आर रिक्वेस्टेड टू. यू आर रिक्वेस्टेड टू. जर त्या वाक्यामध्ये प्लीज हा शब्द आला असेल, काइंडली हा शब्द इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये जर वापरला असेल तर त्याचं विधानार्थी करताना वाक्याची सुरुवात यू आर रिक्वेस्टेड टू न करायची. फॉर एक्झाम्पल, प्लीज ओपन द डोर. आता या वाक्यामध्ये ऑर्डरच दिले फक्त रिक्वेस्ट केले, प्लीज हा शब्द वापरलेला आहे, तर तुम्ही या वाक्याची सुरुवात कसं करणार, यू आर. प्लीज हा निघून जाईल, प्लीज पुन्हा वापरायचा नाही. प्लीजच्या जागी यू आर रिक्वेस्टेड टू मग राहिलेलं ओपन द डोर. यू आर रिक्वेस्टेड टू ओपन द डोर. ओके, नेक्स्ट बघा, काइंडली शट द डोर. काइंडली शट द बॉक्स. आता इथं काइंडली शब्द वापरलाय, काइंडली वापरलाय म्हणजेच काय केलेलं आहे, इथं तुम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे, तर पुन्हा काइंडली शब्द निघून जाईल आणि त्याच्या जागी तुम्ही लिहायचंय यू आर रिक्वेस्टेड टू शट. बाकीचं आहे कसं, शट द बॉक्स. यू आर काइंडली हा निघून जाईल, सो यू आर रिक्वेस्टेड टू शट द बॉक्स. दॅट मीन्स प्लीज आणि काइंडली हा शब्द रिप्लेस करायचा आहे तुम्हाला यू आर रिक्वेस्टेड टू या सेंटेन्स. ओके, नाव रूल नंबर 3. नेगेटिव्ह सेंटेन्स असेल, जर इम्परेटिव्ह सेंटेन्स नेगेटिव्ह असेल म्हणजे त्याच्यामध्ये काय यूज केलेलं असणार, डू नॉट हा यूज केलेला असणार आहे. ओके, सो रूल नंबर 3 आपल्याला सांगतो की जर वाक्यामध्ये जर
सेंटेन्समध्ये, इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये डू नॉट हा असेल तर त्याच्या जागी आपण काय वापरायचं आहे? विधानार्थी वाक्य करताना शुड नॉट वापरायचं आहे. ओके, तर विधानार्थी वाक्य करताना त्याच्यामध्ये काय वापरायचं आहे? शुड नॉट हा वापरायचा आहे. ओके, सो सी कसं आहे ना, एक्झाम्पल डू नॉट स्पॉइल द पेपर. डू नॉट स्पॉइल द पेपर. आता हा आज्ञा दिलेली आहे की पेपर स्पॉइल करू नकोस, पण हा नेगेटिव्ह सेंटेन्स आहे. बरोबर, नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं. मी तुम्हाला सांगितलं की डू नॉटच्या जागी काय यूज करायचं आहे? शुड नॉट. आणि आपल्याला ॲज युजल काय करायचं आहे? तिथं करता यू ॲड करायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं डू नॉट रिप्लेस बाय शुड नॉट आणि ॲड यू ॲज अ सब्जेक्ट. ओके, कसं येणार? यू do not changes into should not. You should not spoil the paper. कळलं? सिंपल आहे, छोटे छोटे ट्रिक्स आहेत. अजून एक बघा, डोंट मेक नॉइज. डोंट मेक नॉइज. ओके, हा निगेटिव्ह आज्ञार्थी वाक्य आहे, ह्याला आपण विधानार्थी करायचं आहे. काय सांगितलं? यू जोडायचं सुरुवातीला करता, डोंटच्या जागी शुड नॉट यूज करायचं. यू शुड नॉट मेक नॉइस आणि फुल स्टॉप तिथं द्यायचा आहे. ओके, रूल नंबर 4. रूल नंबर 4 आपल्याला सांगतो की जर आज्ञार्थी वाक्यामध्ये नेव्हरचा वापर केला असला तर नेव्हर सुद्धा हा नेगेटिव्ह टॅग आहे. ओके, तर त्याचं सुद्धा रिप्लेसमेंट शुड नेव्हरनच करायचं आहे. ओके, रूल नंबर 4 आहे आपला, आज्ञार्थी वाक्यामध्ये जर नेव्हर वापरला असेल, नेव्हर, तर त्याचं रिप्लेसमेंट शुड नेव्हरनं करायचं. त्याच्या पुढे काय लावायचं? शुड लावायचं आणि ते शुड नेव्हर असं लिहायचं. फॉर एक्झाम्पल, नेव्हर आर्ग्यू विथ युअर पेरेंट्स. नेव्हर आर्ग्यू विथ युअर पेरेंट्स हे तुम्हाला सजेशन दिलेलं आहे की तुम्ही पालकांसोबत कधीही आर्ग्युमेंट करायचं नाहीये, वाद घालायचा नाहीये. काय सांगितलं मी तुम्हाला? नेव्हर हा शब्द असेल तर त्याच्या पुढे काय लावायचं? शुड वापरायचं आणि ॲज युजुअल तुमचं काय येणार? यू वापरायचं. ओके, करता हा लक्षात ठेवा, तिथं लिहू देत मी, नाही तर नाही लिहू देत. करता म्हणून यू हा वापरायचाच आहे विधानार्थी वाक्यामध्ये, ते गरजेचं आहे. ओके, सो काय वाक्य होणार? यू शुड नेव्हर, बाकीचं वाक्य आहे तसं, आर्ग्यू विथ युअर फ्रेंड्स आणि फुल स्टॉप द्यायचा आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल बघा. Never turn on anyone's life. कुणाच्याही आयुष्यावर टॉन्टिंग करायचं नाहीये. सो यू शुड नेवर टर्न ऑन anyone's life. आहे तसं वाक्य ना. गॉट इट? सो सिंपल आहे. याच्यामध्ये फक्त तुम्हाला यू शूडचा वापर करायचा. यू शूड नेवर या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे? बाकीचं वाक्य आहे तसं लिहायचं आहे. रूल नंबर 5. रूल नंबर 5, लेटचं वाक्य. ओके, लेटचं वाक्य असते, कमांडिंगचं वाक्य असते. रूल नंबर 5 आहे आपला. लेट जर वाक्यामध्ये असेल तर त्याच्या जागी आपण वापरायचं आहे यू शूड. लेट निघून जाईल आणि त्याच्या जागी आपण वापरायचं आहे वी शूड. ओके, सो लेट अस सी example. Let us show
शो आवर टॅलेंट. आता मी काय सांगितलं, लेटच्या जागी काय येणार, वी शुड. आज पण निघून जाईल, लेटस निघून जाईल, वी शुड शो आवर टॅलेंट. तुम्ही असंही म्हणू शकता, लेटसच्या जागी आपण वी शुडचा वापर करायचा आहे. असंही लिहिलं तरी चालेल, लेटसच्या जागी वी शुडचा वापर करायचा आहे. नेक्स्ट वन, let us talk about movie. Let us talk about movie. काय सांगितलं मी, let us निघून जाणार, त्याच्या जागी आपण लिहायचं we should. बाकीचं आहे तसं, we should talk about movie. ओके, सो लेटचं वाक्य तुम्हाला कळलेलं आहे कसं करायचं आहे. आता लेटच्या वाक्यामध्ये अजून एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये सब्जेक्ट येतो. ओके, फॉर एक्झाम्पल रूल नंबर 6 आहे. रूल नंबर 6 काय सांगतो बघा, लेट असेल तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस माइट हा शब्द तिथं जोडायचा. याही पद्धतीने तुम्ही ते चेंज करू शकता. ओके, सब्जेक्ट प्लस माइट. सब्जेक्टला येणार आहे आपला त्या वाक्यामध्ये दिलेला आता काही वेळेला दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक्झाम्पल देते इथं, लेट देम टॉक. लेट देम टॉक. ओके, आता इथं काय करायचं, मी तुम्हाला काय सांगितलं की सुरुवातीला काय करायचं, सब्जेक्ट. इथं देम आहे, देमचं काय येणार इथं, देम चेंजेस इनटू दे. दे साठी देम वापरलाय, बरोबर आहे ना. सो दे. ओके, त्यानंतर आपण शब्द वापरायचा माइट. दे माइट टॉक. लेट हा निघून जातो, दे माइट टॉक. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट, लेट हिम गो. लेट हिम गो. आता पहिला जे मी तुम्हाला लेटचं वाक्य जे मी सांगितलं होतं पहिलं, ते लेटस होतं, बरोबर. लेट अस असेल तर वी शुड वापरायचं. आणि ह्या पद्धतीचं लेटचं वाक्य असेल, लेट बरोबर वेगवेगळे जर सब्जेक्ट येत असतील तर ह्या अनुषंगाने ते त्या दिलेल्या प्रोनाउनच्या अनुषंगाने तुम्हाला ते चेंज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल लेट हिम गो. हिम इज यूज फॉर ही. ओके, त्यानंतर आपल्याला जोडायचं आहे माइट. ही माइट, लेट निघून जातो, ही माइट गो. लेटस पुन्हा एकदा सांगते, कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही. लेटस असेल तर वी शुड वापरायचं आहे सुरुवातीला. आणि जर ह्या पद्धतीचं वाक्य असेल तर अकॉर्डिंग टू द गिवन सब्जेक्ट तुम्हाला तो तिथं प्रोनाउन यूज करायचा आहे. ओके, हे झालं तुमचं कुठलं, रूल नंबर 6. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया, आपल्याला जमतात का या रूल अनुषंगाने. एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, एक्सरसाइज करून पहिलं, प्लीज बी क्वाइट इन द लायब्ररी. दुसरं बघा, क्लोज द डोर. तीसरं, don't be so rude to him. Don't be so rude to him. Next, चौथं बघा, let us join the party. Let us join the party. Next, let her take a rest. Let her take a rest. ओके, हे काही एक्सरसाइज आहे तुम्हाला दिलेली आहे. आता आपण जे रूल्स सांगितलेले आहेत त्या अनुसार चेंज करूया. पहिलं बघा, प्लीज बी क्वाइट इन द लायब्ररी. शब्द वापरलेला आहे प्लीज, म्हणजे इथे काय केलेलं आहे,
रिक्वेस्ट केलेली आहे आणि जिथं रिक्वेस्ट केलेली आहे तिथं आपण काय सांगितलेलं, प्लीज आणि काइंडली हा शब्द केला असेल तर वाक्याची सुरुवात आपण करायचं, यू आर रिक्वेस्टेड टू, बाकीचं वाक्य बी क्वाइट in the class, in the library, okay, so you are requested to be quiet in the library. सेकंड बघा, क्लोज द डोर. ऑर्डर दिलेली आहे, क्लोज द डोर. काय वापरायचं सुरुवातीला क्लोज द डोर असेल तर यू शुड, सुरुवातीला वापरायचं आहे यू शुड आणि बाकीचं आहे तसं यू शुड क्लोज द डोर. ओके. तिसरं एक्झाम्पल, डोंट बी सो रूड टू हिम. डोंट बी सो रूड टू हिम नेगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे ऑर्डर दिलेली आहे पण नेगेटिव्ह आहे. आणि डोंट असेल तर डोंट शुड बी कशानं बदलायचं आहे तर शुड नॉट. डोंट कशानं रिप्लेस होणार आहे, यू शुड नॉट. ओके. तो काय आहे वाक्य, यू शुड नॉट be so rude to him. चौथा बघा, let us join the party. आता let us चं वाक्य आहे, let us असेल तर let us च्या जागी काय करायचं आहे, we should यूज करायचं आहे. ओके. सो we should join the party. we should join the party. आणि शेवटचं बघा, लेट हर टेक अ रेस्ट. लेट हर, आता लेटस नाही आहे त्यामुळे वी शुड येणार नाही आहे. लेट हर असेल तर आपण काय यूज करायचं आहे, हर कशासाठी वापरलेला आहे, शी. ओके. आणि लेटच्या जागी काय यूज करायचं आहे, माइट. शी माइट टेक अ रेस्ट. ओके फ्रेंड्स, सो इथं मी स्टॉप करते कारण खूप लेंदी आहे टॉपिक, अजून भरपूरसे प्रकार आपल्याला शिकायचे आहेत, कन्फ्युजन व्हायला नको तुमचं. सो आजच्या पुरती एवढंच आहे. या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो आहोत 2-3 प्रकार, की उद्गारवाचक, प्रश्नार्थी, आणखीन एक्सक्लेमेटरी. ओके. एक्सक्लेमेटरी, इंट्रोगेटिव्ह, अँड वी हॅव चेंजेस in which assertive sentence. Okay, we have changes exclamatory into assertive, we have changes interrogative into assertive. Okay, and we have changes imperative into assertive. म्हणजे आज्ञार्थी, उद्गारवाचक, आणखीन प्रश्नार्थी वाक्य आपण विधानार्थी कोणत्या पद्धतीने करू शकतो हे याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेले प्रकार सुद्धा आपण याच्या करणार. सो प्रॅक्टिस करा, सॉल्व इट. थँक्यू सो मच.